लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात दिनांक 6 ऑगस्टपासून झाली आणि अजूनही अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाहीत, आम्ही योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहे, आम्हाला जून महिन्यापर्यंत देखील पैसे आले आहेत, काहींना जूनचे देखील आले नाहीत, परंतु बऱ्यापैकी महिलांना जूनमध्ये देखील पैसे आले आहेत, तरी जुलै महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाला नाही। मग आम्हाला योजनेचे पैसे मिळणार का नाही याबाबत कोणती अपडेट आहे, पैशाचे वितरण थांबले का, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत। तर त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासोबतच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक काल अपडेट देखील दिली आहे, ते देखील काय असणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका, जेणेकरून या सर्व माहिती आणि अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहेत। तर नमस्कार मित्रांनो, मी विराज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै हप्त्याचा वितरण सुरुवात आपण पाहिलं की 6 ऑगस्टपासून झाली। हा हप्ता लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधन गिफ्ट असल्याचे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी 4-5 दिवस आधीच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामवर देखील सांगितलं होतं। त्यानंतर आपण पाहिलं की अनेक माध्यमं असतील, न्यूज चॅनल असतील किंवा यूट्यूब चॅनलवाले असतील, यांनी सर्वांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणार, जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित येणार। त्यानंतर अनेक आमदार असतील किंवा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ असतील यांच्याद्वारे देखील फेसबुकला पोस्ट केली गेली की लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये एकत्रित येणार आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक बहिणींचा संभ्रम झाला की आम्हाला आता योजनेचे पैसे 3000 रुपये येणार, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित येणार। परंतु ज्यावेळी हप्त्याचे वितरण झाले तेव्हा मात्र फक्त जुलै महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना आले आहेत आणि म्हणून लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत की ऑगस्ट महिन्याचे देखील आमचे पैसे जमा होणार आहेत का। तर लक्षात घ्या की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबाबत कोणत्याही प्रकारची अपडेट नाही। तुर्तास तुम्हाला रक्षाबंधनचे गिफ्ट जे असणार आहे ते 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा हप्ताच असणार आहे। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत अजून कोणत्याही प्रकारची अपडेट नाही आणि हप्त्यासाठी निधी देखील वितरित झालेला नाहीये, त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे पैसे लगेच तुम्हाला मिळणार नाहीत। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा लाडक्या बहिणींनी विचारला होता तो म्हणजे की आता योजनेचे हप्ता अजूनही आम्हाला कसं काय मिळाला नाही। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6 ऑगस्टपासून हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे आणि साधारणपणे 9 ते 10 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतात। आता याला वेळ का लागतो आपल्याला दरवेळीच माहिती आहे की 4-5 दिवसांच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण पूर्णपणे केलं जातं। यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं की एकाच वेळी जर सर्व पैसे पाठवले तर बँकेचे सर्व्हर डाऊन होऊ शकते, नेटवर्क प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्यामुळे पैशाचे वितरणास मोठ्या प्रमाणावर विलंब होऊ शकतो। त्यापेक्षा सरकार काय करतं की टप्प्याटप्प्यांमध्ये बँक त्यानुसार पैसे जमा करते, एक लॉट केले जातात आणि त्या लॉटनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होते। तुम्हाला जून महिन्यामध्ये पैसे मिळाले असल्यास तुम्हाला जुलैमध्ये 100% पैसे मिळणार आहेत। त्यासोबतच अनेक लाडक्या बहिणींना जुलै महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नव्हते, परंतु त्यांना देखील जुलै महिन्याचा हप्ता आता आला आहे। याचा अर्थ की त्यांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि त्या छाननीमधून त्या पात्र ठरल्यामुळे त्यांना योजनेचे पैसे आले आहेत। ही एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांना आता पैसे आले नाहीत, ज्यांना जर एवढं सगळं करूनही जर चुकीच्या पद्धतीने अपात्र केले असल्यास याबद्दल देखील बोललं गेलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंगणवाडी महिलांकडून देखील, अंगणवाडी सेविकांकडून देखील चौकशी केली जाणार आहे। अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन चौकशी करतील आणि त्यामध्ये त्यांना ज्या महिला पात्र वाटतील त्यांना योजनेचे पैसे पुन्हा सुरू होतील आणि ज्या अपात्र आहेत त्यांना मात्र योजनेचे यापुढचे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळेच तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असल्यास तुम्हाला योजनेमध्ये आतापर्यंत किती पैसे मिळाले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच योजनेचा पुढचा हप्ता देखील तुम्हाला आज अथवा उद्यापर्यंत जमा होणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करू नका। आज शक्यतो 8 ऑगस्ट रोजी जास्तीत जास्त महिलांना पैसे येणार आहेत, कारण रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येपर्यंत सरकारने टार्गेट ठेवलं होतं की सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याचे पैसे वर्ग करायचे आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महत्त्वाच्या अपडेट तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत। या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लाडक्या बहिणींना यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।